असे जिल्हाधिकारी सांगत आहेत। पुरवठा सुरळीत असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी देतात। दुसरीकडे जिल्हाभर अनेक पंप पेट्रोल डिझेल संपल्याच्या पातळीला आहेत। पुरवठा विस्कळीत झाल्याचा आरोप पंपचालक करत आहेत। देशातील युद्धाचा परिणाम म्हणून हे घडणारच होते, मात्र सारे आलबेला असल्याचे दाखवून जिल्हा प्रशासन गोंधळाला खतपाणी का घालत आहे, या गोंधळाला नेमके जबाबदार कोण? गुरगाव पेट्रोलचे दर अचानक वाढल्यामुळे माणसांचे बजेट कोलमडलेले आहे। 3-4 पेट्रोल पंप शोधून कुठेतरी एखादा पेट्रोल पंप सुरू दिसतोय आणि लांबच्या लांब रांगा जास्त थांबावं लागतंय, वेळ वाया जातोय आणि पैसा खर्च होतोय आणि खिशाला न परवडणारी ही गोष्ट आहे।